14 जानेवारी 1761 हरियाणाच्या पानिपतच्या मैदानावर इतिहासातील एक भयानक युद्ध सुरू होतं. एका बाजूला होते मराठा साम्राज्य, तर दुसऱ्या बाजूला होता अहमदशाह अब्दाली. हे युद्ध इतकं भयंकर होतं की हजारो सैनिक एका दिवसात मारले गेले आणि या पराभवामुळे मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसला. पण एक प्रश्न आजही इतिहासकार विचारतात, जर मराठे पानिपत जिंकले असते तर भारताचा इतिहास आज पूर्णपणे वेगळा असता का? आपल्या इतिहासात खूप इंटरेस्टिंगपणे बदल झाले असते. जसं की आपण आज बघतो त्याहून भारत पूर्णपणे वेगळा असता. आजच्या या व्हिडिओमध्ये हेच बघूया की मराठे जर पानिपत जिंकले असते तर. त्या काळात मराठा साम्राज्य भारतातील सगळ्यात शक्तिशाली साम्राज्य बनलं होतं. पेशवे, शिंदे, होळकर, भोसले यासारख्या सरदारांच्या मदतीने मराठ्यांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सत्ता वाढवली होती. 1758 तर मराठे दिल्ली आणि पंजाबपर्यंत पोहोचले होते. म्हणजे जवळपास संपूर्ण उत्तर भारत मराठ्यांच्या प्रभावाखाली येत होता. पण याचवेळी अफगाणिस्तानचा शासक अहमदशाह अब्दाली भारतावर आक्रमण करत होता आणि त्याला थांबवण्यासाठी मराठी उत्तरेकडे गेले. याच संघर्षातून जन्म झाला तिसऱ्या पानिपतच्या युद्धाचा. आता कल्पना करा, जर 1761 मराठ्यांनी अब्दालीचा पराभव केला असता तर भारताचा इतिहास पूर्णपणे बदलू शकला असता. नेमके काय बदल इतिहासात झाले असते? संपूर्ण भारतावर मराठा साम्राज्याचा प्रभाव असता. मराठे जिंकले असते तर उत्तर भारतावर त्यांची सत्ता पूर्णपणे मजबूत झाली असती. दिल्लीवर तर आधीच त्यांचा प्रभाव होता. पानिपत जिंकल्यानंतर मराठा साम्राज्य इनडायरेक्टली जवळपास संपूर्ण भारतावर राज्य करू शकत होतं. कदाचित भारतात एक मजबूत साम्राज्य तयार झालं असतं. पानिपतच्या युद्धानंतर मराठा साम्राज्य कमकुवत झालं. याच संधीचा फायदा घेत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू भारतात शक्तिशाली झाली. पण जर मराठे पानिपत जिंकले असते तर भारतामध्ये एक शक्तिशाली केंद्रीकृत सत्ता झाली असती. अशा परिस्थितीत ब्रिटिशांना भारत जिंकणं खूप कठीण झालं असतं. कदाचित भारत कधीच ब्रिटिशांच्या अधीन गेलं नसतं किंवा ब्रिटिश बंगालपुरतेच मर्यादित राहिले असते. इतिहासात भारताची राजकीय एकता ब्रिटिश काळात किंवा त्यानंतर झाली. पण जर मराठे जिंकले असते तर भारताची एकता 18व्या शतकातच झाली असती. म्हणजेच भारत एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून युरोपियन शक्तींना टक्कर देऊ शकलं असतं. मराठा साम्राज्याची विचारधारा होती हिंदवी स्वराज्य. जर मराठे जिंकले असते तर भारतीय संस्कृती, प्रशासन आणि परंपरा संपूर्ण उपखंडात अजून मजबूत झाली असती. तरीही काही इतिहासकार असं मानतात की जरी मराठे जिंकले असते तरीही भारतात अनेक प्रादेशिक शक्ती होत्या. राजपूत, शीख, बंगालचे नवाब हे सगळे स्वतंत्र शक्ती होत्या. म्हणूनच मराठ्यांना संपूर्ण भारतावर स्थिर सत्ता ठेवण्यासाठी खूप मोठ्या राजकीय कौशल्याची गरज होती. आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. पण ही लोकशाही कशी आली? जवळपास 200 वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं. ब्रिटिशांनीच आधुनिक प्रशासन, न्यायव्यवस्था आणि संसदेसारखी व्यवस्था भारतामध्ये आणली. पण जर मराठे पानिपत जिंकले असते तर ब्रिटिश सत्ता भारतात मजबूत झालीच नसती. म्हणजेच भारतात पाश्चिमात्य शैलीची लोकशाही कदाचित उशिरा आली असती किंवा कदाचित आलीच नसती. कदाचित भारतात मराठा साम्राज्याच्या नेतृत्वाखाली राजेशाही किंवा संघराज्य पद्धतीचं शासन निर्माण झालं असतं. आणखी एक मोठा प्रश्न, भारताची फाळणी झाली असती का? 1947 भारताची फाळणी होऊन पाकिस्तान आणि नंतर बांगलादेश तयार झाले. पण ही फाळणी मुख्यतः ब्रिटिशांचं राजकीय धोरण आणि धार्मिक राजकारणामुळे झाली. पण जर मराठे पानिपत जिंकले असते तर ब्रिटिश सत्ता भारतात इतकी मजबूत झालीच नसती. म्हणजेच फाळणीची शक्यता खूपच कमी झाली असती. कदाचित आज पाकिस्तान आणि बांगलादेश भारताचाच एक भाग असले असते आणि संपूर्ण भारतीय उपखंड एका शक्तिशाली राष्ट्रात एकत्र आलं असतं. जर 18व्या शतकातच भारत एकत्र आणि शक्तिशाली झाला असता तर कदाचित भारत औद्योगिक क्रांतीच्या काळातच जगातील मोठ्या शक्तींमध्ये सामील झाला असता. युरोपियन साम्राज्याशी थेट स्पर्धा करणारा एक शक्तिशाली भारतीय साम्राज्य निर्माण झालं असतं. म्हणूनच पानिपतचं युद्ध हे एक युद्ध नव्हतं, तो भारताच्या इतिहासातील एक असा क्षण होता तिथे इतिहासाची दिशा बदलली. एका दिवसात हजारो सैनिक मारले गेले, पण त्याच दिवशी भारताचं भवितव्य बदललं. आणि म्हणूनच आजही इतिहासकार विचारतात, जर मराठे पानिपत जिंकले असते तर आजचा भारत किती वेगळा असता. खरं तर अजून खूप शक्यता आहेत, पण सगळ्याच बोलायचं म्हणलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? इतिहासावर याचा काय परिणाम झाला असता? तुमचे विचार नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि यासारख्या व्हिडिओसाठी तुम्ही तुमच्या आवडीचे टॉपिक पण आम्हाला सजेस्ट करू शकता. आम्ही नक्की त्यावर व्हिडिओ बनवू. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.